संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या @कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा, बेल दाबून सबस्क्राईब करा. वीज ग्राहकांची लूट, स्मार्ट मीटरमुळे 20 युनिट जादा. ऊस रोपवाटिकेसाठी ट्रेनिंग व संपूर्ण साहित्य एकाच ठिकाणी. रोपवाला ॲग्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुरगुड रोड, छत्रपती शाहू कारखान्यांच्या समोर, कागल. सर्व कंपन्यांच्या ऊस डोळा कटिंग मशीनचे ब्लेड, ऊस डोळा कटिंग मशीन, कोकोपीट, ब्लॅक पेपर, थ्रे, शॉवर, पाईप, गार्गन कात्री, गार्गन पाईप, कोकोपीट चाळण, मॅन्युअल कटा, जम्बो क्रेट हे सर्व एकाच ठिकाणी. DKM भवन जवळ, कागल, मुरगुड रोड, कागल. फोन नंबर 9804898700, 9145479700. रोपवाला ॲग्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, तुमचा विश्वासू सहकारी. स्मार्ट मीटरचा झटका, महिना 20 युनिट जादा. वीज वितरण कर्मचाऱ्यांकडून घरोघरी स्मार्ट मीटर सक्तीने बसवले आहेत. ग्राहकाची इच्छा असो अगर नसो, हे स्मार्ट मीटर प्रत्येक घरामध्ये सक्तीने बसवले आहे. काही ठिकाणी गोड बोलून किंवा काही ठिकाणी कायद्याची भाषा वापरून किंवा महाराष्ट्र शासनाचा आदेश आहे असे सांगून सर्व घरांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांच्याकडून काहीतरी भूलथापा सांगून ही स्मार्ट मीटर बसविले. जुन्या मीटरच्या ऐवजी स्मार्ट मीटर कसे फायद्याचे आहे ही थाप लावून काही ठिकाणी मीटर बसवले आहे. परंतु स्मार्ट मीटरच्या नावाखाली महावितरणकडून लूट केली जात आहे. याचं उदाहरण वंदूर तालुका कागलमध्ये पाहायला मिळालं आहे. वंदूरमधील एका ग्राहकांनी आपल्या जुन्या मीटरच्या शेजारी स्मार्ट मीटर बसवायला लावले. दोन्ही मीटर सध्या चालू आहेत. मीटर बसविल्यापासून आजपर्यंत 2 महिने झाले. दोन्ही मीटरमध्ये प्रति महिना 20 युनिटचा फरक आहे. हे 20 युनिट स्मार्ट मीटरमध्ये जास्त आहे आणि जुन्या मीटरमध्ये 20 युनिट कमी आहेत. 2 महिने पूर्वी ज्यावेळी स्मार्ट मीटर बसवले त्यावेळी त्याची युनिट 0 होते. आज त्या मीटरची युनिट 120 झालेला आहे. जुन्या मीटरचा युनिट 1955 वरून 2035 झालेला आहे. प्रति महिना 40 युनिट जुन्या मीटरप्रमाणे युनिट व स्मार्ट मीटर हे प्रति महिना 60 युनिट होते. मागील महिन्यामध्ये जुने मीटर 40 युनिट झाले व नवीन स्मार्ट मीटर 60 युनिट झाले. चालू महिन्यामध्ये जुन्या मीटरमध्येही 40 युनिट झालेले आहे व नवीन मीटरमध्ये चालू महिन्यामध्येही 60 युनिट झाले आहे. त्या ग्राहकाला प्रति महिना 500 रुपये बिल येत होते. स्मार्ट मीटर बसवल्यापासून 500 रुपयाचे 700 रुपये बिल झाले आहे. येणारे बिलही 700 रुपये येणार आहे. त्यामुळे प्रति महिना ग्राहकाला 20 युनिट जादाचे पैसे द्यावे लागणार आहेत. त्यामुळे स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांची होणारी लूट समोर आली आहे. या लुटीला जबाबदार कोण? अदानीचे काम करणारे महावितरणचे कर्मचारी की स्मार्ट मीटर बसवण्यासाठी परवानगी देणारे महाराष्ट्र शासन? अदानी, महाराष्ट्र शासन आणि महावितरणचे कर्मचारी या तिघांनी मिळून वीज ग्राहकांची लूट होत आहे असे उदाहरणासह समोर आले आहे.